थांब थांब असता नाही आधीपासून बघा. Hello guys, your OG vlogger is here and we are officially has a Raigad trip. तो अभी बज रहे हैं टाइमिंग स्टिल 8 o'clock. तो अभी हम निकल रहे. आज तारीख है 27th of November. तो गाइज आज हमारी ट्रिप स्टार्ट हो रही है. कल हम सुबह रायगढ़ किले के स्टार्टिंग पॉइंट पे हो गए, तो आगे कंटिन्यू करते हैं. तर गाइस आमच्यासोबत सिद्धी आहे. तर गाइस फायनली बस इज हिअर और आम्ही आता निघणार आहे. आम्ही जस्ट 10 मिनिटात निघू. 10 ते अर्धा तास येईल. तर आता जस्ट मला नाही माहिती. मी विवेकला दिसतंय ना, मी दिसतोय. तर गाईज आम्ही बसतोय आता बसमध्ये आणि आमची कॅमेरामॅन श्वेता मॅम आहे. तर गाईज आमच्यासोबत अपूर्वा, श्वेता मॅम आणि नेहा आणि भावेश भाऊ आणि सायली मॅम या साईडला सायली मॅम आहे आपल्या साथ. तर हे आपले सगळे तर हे आता निघालोय आम्ही. कलर चेंज टू ब्लू. नाही पण कलर चेंज केला ना. ओके शालू सर. गाइस हम सुबह के अभी बज रहे हैं 6:40 हो रहे गाइस. और हमारे साथ सिद्धेश, विवेक और हमारे कोऑर्डिनेटर सुजल भाई. तो गाइस नाश्ता हुआ है अभी यहाँ पे. सुजल भाई और दादा तो कौन क्या
दीपक दादा। तो गाइस ये हमारे दीपक दादा है जो कॉलेज के क्या लगे प्यून लगते हैं। तो गाइस अभी यहाँ पे 6:40 है, हमारा ट्रैक चालू होना चाहिए था, हम 1 आवर डिले चल रहे हैं ड्यू टू अनसर्टन कंडीशन। धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। रायगडाच्या सदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुझे स्वागत आहे. शिवरायांना मुजरा करून माझ्या माहितीला चालू होतं. माझं नाव रामचंद्र आवकर. रायगड पाहिला असाल किंवा नसेल तर रायगड किल्ला मला आज पाहिजे. रायगडाचा इतिहास जाणून घ्यायचा. तर रायगडाची माहिती देत असताना मला तुम्हाला दुसऱ्याकडे सूचना करायची. पहिली सूचना अशी आहे की जेव्हा तुम्ही गडावरती राहाल आणि पुढे तुम्हाला प्लास्टिकचं आढळलं तुम्ही कचरा तुम्ही टाका. तर आपण आपला किल्ला स्वच्छ ठेवला तर येणारे शिवृत्ती सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याला बघा. आणि आपले किल्ले इंग्रजांचे किल्ले नाही आहे. दुसरी सूचना महाराजांची समाजाची सुभाषण असेल वाट करून फक्त फोटो घेऊन होता. आणि तिसरी सूचना की महाराजांच्या गडावरती काही महत्त्वाची पॉईंट आहे त्याच्यावरती चपला पुढे आपल्याला घालणार जायच्या नाही तुम्ही आहे तुमच्याबरोबर. गडाच्या पायथ्याला तुम्ही उभ्या करता. गडाला 2 मार्ग आहेत जायला. एक महाराजांचा मार्ग आणि एक रोपवेचा मार्ग आहे. तर ज्या पायऱ्या तुम्ही चढून जाणार आहे ते मोठेच पायऱ्या बघ मागं ओढून बघा. बघा या डोंगरावरती पायऱ्या आहेत. तर बघा काही लोक जाताना दिसत आहेत. तुम्हाला गडावरती जायला 1475 पायऱ्या आहेत. किमान 1.5-2 तास लागतील गडावरती जायला. तर पायी जात असताना तुम्हाला एक सूचना करायची आहे की कुणी इकडे वाकून बघा तिकडे वाकून बघा किंवा रस्त्यात काही हे करा मग ते असं काही नाही. एकदम आरामात आणि शिस्तीत पहिल्या मुली जातील पुढे नंतर मुलं मागलं जातील. तर रायगड ही सोपी गोष्ट नाही आहे. रायगड हे मराठ्याचं तीर्थस्थान किंवा आराध्य दैवत नाही. तर रायगडसारखं पवित्र स्थान हे जगात नाही कुठं. जसं पंढरीचा वारकरी काय बोलतो की एकदा पंढरपूरला या तर महाराष्ट्राचं शिवभक्त बोलतो तुम्ही एकदा रायगडावरती या. हेच पंढरपूर आहे. इथली माती आपल्या कपाळाला लागली पाहिजे. आणि शिवाजी राजे छत्रपती याच किल्ल्यावर झाली. म्हणजे आनंदाचा उत्सव या रायगडाने पाहिला आणि याच रायगडाने दुःखाचा दिवस पाहिला. म्हणजे शिवरायांचं शेवट अंत्यविधी या रायगडावरती झाला बघा त्यांच्या राहत्या घरामध्ये. 3 एप्रिल 1680 मध्ये राजवाड्यामध्ये बांधलं. तुम्हाला मी इथे काही सगळं सांगायचं नाही. मला रायगडावरती नेऊन सांगायचं आहे आणि ते तुमच्या डोळ्यात उतरवायचं आहे. तुम्ही पाचड गावातून आला ते हिरकरा आऊसाहेबांचं गाव आहे. महाराजांच्या आई गडाच्या पायथ्याला राहायच्या. पाचडला का राहायच्या तर रायगडाचं वातावरण जिजामातेनं मानवत नव्हतं. वैरुतो ते आजारी पडायच्या. पण महाराजांनी आपल्या आईसाठी 9 एकराचा वाडा बांधला. 9 एकर. आणि त्यांच्या सेवेसाठी महाराजांची 1 नंबर 3 नंबरची राणी पुतळा त्या पाचडला सेवेसाठी असायच्या बघा. पण जिजामातेनं रायगडावरती जायचं असेल तर त्यांना पालखी राजा पाठवायचे रायगडावरनं आणि त्या पालखीत बसून मान सन्मानाने गडावरती जायच्या. राज्याभिषेकाला जिजाऊंची शेवटची फेरी झाली. राज्याभिषेक सोहळा केला. शोभा छत्रपती झालेले डोळ्यासमोर बघितलं आणि 16 बघून आल्या आणि 11व्या दिवसाने आपल्या आईने आपलं प्राण सोडलं. म्हणजे 17 जून 1674 मासा लोकडातून निघून गेला बघा. आता तुम्ही या समोरच्या पाऊलवाटेने जायचं. पुढे गेला की पायऱ्याला 2 लाईन करून गडावरती मॅडम यांना राणी मालापाशी तुम्ही घेऊन या आणि मग यांच्यासमोर रायगड उभा करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. संभाजी महाराज की जय. लाईन लावा. Thank you.
जिनको आदत है वो उधर सामने है, जिनको आदत है वो इधर है, और जो प्रो है उन लोग आगे निकल भी। तो हमारे 15 में से 30 बंदे आगे और 30 पीछे चल रहे। तो भाई क्या बस और कुछ नहीं, स्वर्ग। वी आर एट हेवन गाइस, वी आर एट कौन है बंदो माती कुठे ए हो त्या साईडला त्या साईडला हो तर गाईज आम्ही 8ला ट्रॅक स्टार्ट केलेली आणि आम्ही 40 मिनिटात महादरवाजाच्या इकडे आणि आमच्यासोबत आता हर्ष भेटले. ते आता पॉप्युलर झाले 2-3 रीलमध्ये. आणि केतन भाऊ और वैष्णवी भाऊ फक्त भाई काय
आता त्यांना मी हिंदी थोडं समजून सांगतो. मी सांगते सर येस सर, येस मॅडम, मध्ये सांगते. येस मॅडम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. तुमचं स्वागत आहे की तुम्ही गडावरती वेळेत पोचला आणि कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला आला नाही. खरंच रायगड किल्ला चढून येणं ह्याच्या तरुणांना गरज आजच्या. कारण किल्ला चढलं की असं वाटतं की स्वर्गात जातो आपण आता. खरंच त्रास, 4 पायऱ्या चढलं की दम लागतो, एकमेकाची स्पर्धा लागते की तो पोचला मी खाली अजून. हे तुम्हाला अनुभव आला गड चढताना काय येते. आणि ह्या पायऱ्या आता बनवल्या, ज्या पायऱ्यात तुम्ही चढून आला, ज्या आता या महाराजांच्या काळातल्या नव्हत्या. मग महाराजांचा मूळचा रस्ता कुठे आहे तर त्याच्या बाजूलाच आहे, ती पाऊलवाट आहे. आणि महाराज शक्यतो घोड्यावरती नाही तर भुई पालखी असायची आणि त्या भुई पालखीने राजा गडावरती यायचे. राजांना आणण्यासाठी त्या काळामध्ये तरुणांच्या स्पर्धा लागायच्या. शेवटी राजांना उचलणं म्हणजे त्यांच्या भाग्याचं नशीब म्हणायचं. म्हणून जेव्हा रायगडावरती होळीचा माळ असायचा, होळीचा सण, त्या होळीच्या सणाला अशी तरुण वर्ग इतकी जमायची त्या ठिकाणी आणि मर्दानी खेळ खेळवायची. तर नाद नाही करायचा असा मर्दानी खेळ असायचा बघा. आजही तो मर्दानी खेळ खेळला जातो बघा. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात मुलांना 265 किल्ले होते. 2 किल्ले घेता नाही आले. हा जंजिरा पाण्यामध्ये किल्ला आहे आणि देवगिरी किल्ला हे स्वराज्याच्या फितुरीमुळे किल्ला घेता आले. महाराजांचा जन्म झाला ते स्थान कोणतं आहे ते शिवनेरी. शिवरायाने पहिला किल्ला घेतला तो तोरणा. पहिली राजधानी राजगड, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. तसं या गडाचं मूळ नाव रायरीचं डोंगर, याला रायरी नावाने ओळखायचे बघा. सरासरी या गडाची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट तुम्ही उंचावरती आलात. जिथे गाडी पार्किंग केलं त्याची हाईट आहे 1375 फूट. किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे 1200 एकर. हा पूर्ण किल्ला बघायला 3 दिवस लागतात. 350 इमारती त्या गडावर आज. 11 पाण्याची तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. इतका पाण्याचा साठा की पाणी गडावरचं कधी संपत नाही. तुम्ही 2 तलाव बघितली, म्हणजे पहिलं लागलं ते हाती तलाव आणि दुसऱ्या वरच्या बाजूला लागलं ते गंगासागर तलाव. गंगासागर हे तलाव गडावरचं सगळ्यात मोठं तलाव आहे. 35 फूट तलाव खाली खोल आहे. गडाच्या 4ही बाजूला सह्याद्री आहे. रायगडाला सह्याद्री कनेक्टेड किंवा जोडलेली नाही. हा मध्ये एकच डोंगर आहे बघा. तर सह्याद्रीमध्ये 8 गड आहेत. या गडावरून 8 किल्ले दिसतात. सोनगड, सांभारगड, मकरंदगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, शिवतरगड आणि प्रतापगड. प्रतापगड इथे जवळ आला, ज्याचं नाव होतं भोरप्याचा डोंगर. प्रतापगडावरती काय आहे ते आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, महाराजांची घरचे कुलदैवत. आणि त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी आपला दुश्मन होता अफजल खान, तिथेच त्याला मारला आणि तिथेच त्याला गाडला. तिथे त्याचं वारूळ तयार झालं. आणि मासाहेबांना बघायचं होतं की अफजल खानाला मारलंय की नाही, म्हणून महाराजांनी त्याचं मुंडकं राजगडावरती दाखवायला नेलं. त्या दरवाज्यावरती त्याचं मुंडकं ठोकून टाकलं त्या ठिकाणी. गडाच्या 4ही बाजूला सह्याद्री, हा मध्ये एकच डोंगर आहे. महाराजांना या गडाची काही माहिती नव्हती, म्हणजे या डोंगराची महाराजांना कधीच माहिती मिळाली नव्हती. पण महाराजांना राजगडावरती कळलं की कोकणामध्ये एक डोंगर आहे, अभय ते बेळक आणि मजबूत आहे, राजधानीसाठी योग्य आहे. कारण राजे 26 वर्ष राजगडावरती होते आणि राजांना राजगड हलवायचा होता, म्हणजे राजधानी दुसरीकडे शिफ्ट करायची होती. पण राजे शोधायच्या मार्गावर होते. मग महाराजांना माहिती ही मोरोपंत पिंगळ्याने जाऊन दिली आणि धनगरांनी महाराजांना माहिती दिली. हे सगळं राजांना ऑटोमॅटिक माहिती कोकणातून मिळाली. आणि मग राजा राजगडावरून निघाली. तारीख होती 6 एप्रिल 1656 मध्ये. आपलं घोडदल पायदळ घेऊन निघाले आणि रायरीच्या पायथ्याशी आले. राजाने रायरीला प्रदक्षिणा मारली. म्हणजे या गडाच्या 4ही बाजूने फिरता येतं. याला सह्याद्री जॉईन नाहीच आहे. एकमेव महाराजांना किल्ला असं सापडला की गडाच्या पायथ्याशी आपण उभं राहिलो आणि वरती बघितलं तर डोंगर दिसतो, किल्ला नाही वाटत. मला सांगायचं काय, तर नवीन येणारा शिवभक्त आला, गडाच्या पायथ्याला गाडी पार्क केली, गाडीतून उतरतो आणि तिथल्या लोकांना विचारतो किल्ला कुठे आहे. गडाच्या पायथ्याशी आल्याने हा प्रश्न परत विचारतो, मी किल्ला कुठे विचारतो. म्हणजे हे शोकांतिक वाईट वाटतं. म्हणजे अजूनही कळत नाही की गड आहे की डोंगर आहे तो. पण वर आल्यानंतर कळतं की खरंच गडावरती वास्तू खूप आहे, अभय ते बेळक आणि मजबूत आहे. या टोकावरची नजर त्या टोकाला जात नाही, एवढा मोठा किल्ला आहे. महाराजांनी हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडनं घेतला. जावळी प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. जावळी मोऱ्यांची होती, पण मोरे आदिलशाहचे सरदार होते. आदिलशाहला चाकरी करायची. महाराजांनी पत्र पाठवलं होतं मोऱ्यांना, चांगलं पत्र लिहिलं होतं की मोरे तुम्ही स्वराज्यात सामील व्हा, स्वराज्य वाढवूया. पण मोरे हे गर्विष्ठ होते. शिवाजी महाराजांना मोरे काय म्हटलं की तुम्ही राजे कधी झालात, तुम्हाला राजे कोणी बनवले, आम्ही राजा आहोत. महाराजांना वाईट वाटलं. 150 जेव्हा राजाने सरदार पाठवून त्याच्या भावाला मारलं, ज्याचं नाव हनुमंतराव मोरे होते, तेव्हा ते आपल्या राजाला शरण आले. मग राजाने ही रायरी आपल्या ताब्यात घेतली. पण घेण्याच्या आधी राजाने बांधकाम खात्याच्या प्रमुखांना बोलवलं. हिरोजी इंदुरकर त्यांचं नाव होतं. आले हिरोजी, बोला राजा काय करू. राजे म्हटले हिरोजी घाई करू नका, कोकणात आपण आलो, कोकणातील लोकांना विश्वासात घ्या आणि किल्ल्याचं काम चालू केलं. हिरोजीने मनापासून किल्ल्याचं काम चालू केलं.
रायगडावरती हिरोजींच्या हस्ते राजाने नारळ फोडून घेतला, रायगडाचा श्रीफळ वाढवला आणि राजाने हिरोजींना बालेकिल्ला बांधायला लावला. महादेवाचं मंदिर, बाजारपेठ आणि गडाला मुख्य गेट एवढं म्हणले बांधा तुम्ही गडावरती, बाकीचं नंतर बघू, आधी हा जे सांगितलं तेवढं बांधा. हिरोजी हो म्हटले. राजे राजगडाकडे रवाना झाले आणि हिरोजींनी कामं चालू केली, मनापासून कामं चालू केली. महिना 6 महिन्याने रायगडावरनं राजगडाकडे पत्र जात होते राजांना की रायगडाचं काम हे व्यवस्थित चालू कर. रायगड हा सगळ्यात महत्वाचा किल्ला होता महाराजांसाठी नंतरचा. आणि राजांना अर्ध्या वर्षाच्या नंतर ही पत्र थोडी थोडी कमी जाऊ लागली, कारण महाराजांनी दिलेल्या मोहरा संपल्या. जो पैसा दिला ना त्या पैशात फक्त बाल्य किल्ला बांधला, बाजारपेठ, महादेवाचं मंदिर, गडाला दरवाजा बांधायचा होता, हा एक्स्ट्रा पैसा लागणार होता. आता आणायचं कुठून, हा हिरोजीने वाईट वाटलं. राजांकडे मागायला जाऊ शकत नव्हतं, कारण राजांनी एवढ्याच पैशात सगळं बांधायला सांगितलं होतं. हिरोजीने वाईट वाटलो. हिरोजीने मन मोठं केलं, कुणालाच कळून नाही दिलं गड कसा बांधायचा तो. संध्याकाळच्या वेळेस किल्ला उतरायला खाली सुरुवात केली आणि त्या चौकीत गेले, तेव्हा काही दरवाजा नव्हता. आणि त्या चौकीदारांनी विचारलं जाता कुठे हिरोजी खाली, तेव्हा हिरोजी काय म्हटले असतील, एक गवंडी आला त्याला आणायला जातो आणि मग त्याला गडावरती येतो आम्ही उद्या. नाही त्यांना थोडीशी त्यांनी चुकमुक दिल्याने गेले गावात. आपला घोडा घेतला आणि गावाकडे गेले हिरोजी इंदुरकर. आपलं घर विकलं हिरोजी इंदुरकराने, घरातल्या मौल्यवान वस्तू विकल्या, काही थोडी जागा होती ती पण विकली. घेतला पैसा, घेतला कुटुंब आणि किल्ल्याकडे निघाले. अर्ध्या वटीवरती त्यांच्या लक्षात आलं ह्याही पैशात किल्ला बांधून होणार नाही. हिरोजी इंदुरकरने आपल्या बायकोची दागिने विकले. अशी निष्ठावंत पोरं महाराजांनी मिळाली. कुणालाच कळून नाही दिलं की किल्ल्याचं काम कसं पुढं करायचं. आणि गडाच्या पायथ्याशी आले आणि बघितलं सगळं चांगलं आहे. गडावरती आले आणि किल्ला पूर्ण बांधून गेला. हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली. 71ला राजांना राजगडावरती पत्र पाठवलं की राजा, रायरीचं काम संपलं, तुम्ही मुक्कामात निघून या. आता रायगडाच मुक्काम करा तुम्ही या. राजांना आनंद वाटला, डोळ्यात अश्रू आले राजांच्या. दुःख महाराजांनी वाटलं. राजगड सोडताना राजांचे डोळे पाण्याने भरले. पण मुळात राजाने रडायचं नसतं, राजाने शमशानात जायचं नसतं. पण रायगड राजधानी आम्हाला दुसरी मिळते आणि राजगड सोडायचं म्हणलं महाराजांना वाईट वाटणार. तरी पण महाराजांनी मन मोठं केलं आणि राजगड सोडला आणि आपलं घोडदल पायदल घेऊन निघाले. येताना या जावळी खोऱ्याच्या बाजूने आले आणि जेव्हा राजे राजगडाच मुक्काम आले ना रायगडास, तेव्हा 21 गावातले तरुण असे जमले गडाच्या पायथ्याशी राजांचे स्वागतासाठी. काही रायगडवरून मंडळी राजांना आणण्यासाठी खाली गेल्या. राजे येणार ते पूर्ण स्वागतच त्या ठिकाणी ठेवलं होतं. पहिला पाऊल राजाने पायरीवर ठेवला आणि राजांची डोळे पाण्याने भरले. हिरोजी एका खडकावरती उभी होते. सगळं ते बघत होते कार्यक्रम हिरोजी, कारण हिरोजीनेच किल्ला बांधला होता. राजाने विचारलं हिरोजी गेले कुठे, तर हिरोजी थांबले होते. राजांची डोळे पाण्याने भरत होते. हिरोजीने वाईट वाटलो, राजांची डोळे पाण्याने का भरले. हा रायगड बांधताना आमचं चुकलं की काय, काही अपुरं राहिलं की काय, काय आम्ही चुकी केली एवढी रायगडाबद्दल, राजे का वाईट वाटलं राजांना. हिरोजीने विचारलं तर राजे म्हटले हिरोजी या आनंदाचे अश्रू आहेत, आम्हाला आनंद वाटला की तुम्ही आम्हाला लवकर किल्ला बांधून दिलात. राजाने विचारलं हिरोजी हा गड बांधलाय पण या गडाची सुरक्षा काय, काय किल्ला भक्कम असेला. तेव्हा हिरोजी काय म्हटले, राजा एकदा का तो रायगडाचा महादरवाजा बंद झाला ना की खालून वर जायची हिंमत होती ती हवा आणि रायगडावरनं खाली जायची हिंमत होती पाण्याची धार. दुसरं या गडावरती कोणी येणार नाही, कोणी जाणारही नाही असा अभय ते बेलाकाने मजबूत केलाय. वा वा हिरोजी, तुमच्यासारखी सापडलेली पोरं आम्हाला मिळाली म्हणून आम्हाला गड किल्ले बांधायला सोपे गेले. राजे हिरोजी येऊन गडावरती आले. रायगडाची सगळी ठिकाणं बघितली, सगळं एकूण एक पाठ बघितला. आणि जेव्हा राजे त्या सदरीवर आले ना तेव्हा राजांचं बोलणं चालू झालं. आणि चालू असताना एक सरदार एका कोपऱ्यामध्ये थांबला होता. राजाने तिथून त्यांना आवाज दिला. त्यांनी तिकडनं म्हटले बोला राजा. राजे म्हटले इतक्या आम्ही हलक्या आवाजात बोललो की तो आम्हाला आवाज आमच्या कानावर आला, तो तुम्हाला गेलाच कसा काय. राजाने हिरोजीने विचारलं हिरोजी नेमकं काय आहे सदरीवर. तेव्हा हिरोजी म्हटलं की राजा तुम्ही तुमच्या सिंहासनावरनं काय बोललात त्या शेवटच्या सरदाराला आवाज आहे. शेवटचा सरदार बोललो की तुमच्यापाशी आवाज आहे. वा वा हिरोजी. राजाने हिरोजीने मिठी मारली. तुमच्यासारखी निष्ठावंत मला पोरं सापडली म्हणून आम्हाला गड किल्ले बांधायला सोपे गेले. राजाने विचारलं हिरोजींना, हिरोजी गड बांधल्याबद्दल बक्षीस मागा, आता तुम्हाला काय देऊ. काही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहेत. हाती घोडा खजिना जहागिरी वतनदारी पाटील की मागा. हिरोजींचे डोळे पाण्याने भरले. राजा मी बक्षीच्या अपेक्षेने किल्ला बांधला आणि हिरोजी मागावं लागेल. काय हिरोजीने मागावं, घर जागा जमीन पैसा अडका संपत्ती असलं काहीच नाही मागत बसले. एकदा राजाने म्हटलं की राजा जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिराकडे जाल ना त्या उजव्या पायरीवरती माझं एक नाव लिहायला मला अनुमती द्या. हिरोजी एका दगडात नाव, महादेवाच्या पायरीच्या खाली नाव लिहायचं असेल त्या गेटवरती लिहा.
नगरखान्यावरती या उंच भिंतींवरती हिरोजी नावं लिहा. नाही राजा, ज्या ज्यावेळेस या किल्ल्यावरती तुमचा मुक्काम असेल त्या त्यावेळेस या मंदिरात जाताना तुमची पावलं त्या पायरीवरती असतील तर राजा तुमच्या पायाची तुला माझ्या नतमस्तकी लागेल. वा वा हिरोजी, आजही नाव कोरलं गेलो सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. मुलांना मला सांगायचं काय तर रायगड किल्ला बांधताना हिरोजीना कधी गर्व आला नाही. आयुष्य आपलं स्वराज्यासाठी हिरोजीने घालवलं. 10 वर्ष वास्तव्य इथं होतं राजांचं, 26 वर्ष राजगड, बालपणी शिवनेरी किल्ल्यावरती. जीवनात आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं. जर फोड केली तर 20 वर्ष अशीच जातात. राहिली 30 वर्ष. एक घर नाही माणसाला बांधता येत. आपल्या राजाने 18 पगड जाती एकत्र केल्या. आज एक समाज एकत्र करायला अवघड जात आहे. पण आज तुम्ही राजस्थान मध्ये गेला तिथले गड किल्ले तसेच आहेत. पण महाराष्ट्रात एकही किल्ला नाही किल्ला शाबूत आहे. गड किल्ल्यांची अवस्था बघितली की पाणी डोळ्याने भरतात. अंगावर काटा उभा राहतो. ज्याच्या अंगात काटा उभा राहिला आणि ज्यांच्या डोळ्यात पाणी येईल तो मराठा, नाहीतर काही नाही. हो हे किल्लेच आपले तुटलेले आहेत. कारण राजस्थानचे राजे झुकले म्हणून त्यांचे किल्ले राहिले. मराठ्यांनी कुणाचं म्हणून माना झुकवल्या नाही. पण मराठीतले शेर आहेत. अंधाराला रात्र म्हणतात, अभळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. कवी भूषण बोलला, काशी हुकी कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, शिवबा नव्हती तो सबकी सुन्नत होती. हो तांदूळ शिजल्यातील भात म्हणतात. खरं ज्या महाराष्ट्रात म्हणजे छत्रपती शिवरायाने विसरेल ना त्याला हिजड्याची जातच म्हणतात. राजांच्या निधनानंतर हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. याच गडाचा किल्लेदार सूर्याजी पिसाळ हा फितूर झाला. मागच्या बाजूला घेऊन गेला, तोफा चढवल्या आणि गडाचा दारोगोळा फोडला. रायगड 11 दिवस जळाला. मग 11 दिवसामध्ये रायगडावरचं छप्पर हे जळालं. राहिल्या तुटलेल्या भिंतीने इमारती. आता हा किल्ला कुणाच्या मालकीचा नाही. इथला तुम्ही दगडी हलवू शकत नाही. आणि का हलवला तर त्याचा जबाब द्यावा लागतो. नाहीतर जामीन पण मिळत नाही. हा पुरातत्व खात्याची ताब्यात केला. छत्रपतींच्या वारसगाद्या आहेत. कोल्हापूरला संभाजीराजे, साताऱ्याला उदयनराजे भोसले. पेपरला एक लेख आला होता, त्या औरंगजेबाची गादी रस्त्याला भीक मागत फिरते आणि खरोखर ती भीकच मागत फिरणार. तर त्यांनी चांगलं कृत्य केलं नाही ना. जर चांगलं केलं असतं तर त्यांचं चांगलं झालं असतं. त्यांनी वाईट कृत्य केलं, अन्याय केला लोकांवरती. पण छत्रपती शिवरायाने न्याय दिला म्हणून त्यांच्या आजही गाद्या छत्रपतींच्या राजेशाही घराणे आहेत. बघा तुम्ही कोल्हापूरला जा, नाद नाही करायचा. उदयनराजांच्या इथे जा, मराठी माणसाला मान दिला जातो, सन्मान दिला जातो. आजही त्यांच्या दरबारात नगारा चौघडा वाजवला जातो. तेवढ्याच लोकांना दानधर्मही करतात ते. दरवर्षी राजा रायगडावरती मोठ्या उत्सवात राजाभिषेक सोहळा संभाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली केला. लाखो शिवभक्त असतात. आणि खरंच त्या सोहळ्यात तुम्ही आलात ना आणि या रायगडावरती फिरलात तर तुम्हालाही वाटेल की शिवाजी राजा आजही छत्रपती गडावरती झालेले आहेत. राजे गडावरती आहेत आणि आम्ही राजांच्या सामीप्यात फिरतोय असं वातावरण गडावरती तयार होतं. बघा रायगडावरती रोज महाराजांची पूजा होते. सांगलीवरून एक ग्रुप येतो. या ग्रुपचं नाव आहे शिवप्रतिष्ठान. 2 धारकर येतात आपल्यासारखे तरुण, 1,500 पायऱ्या चढून येतात. रोज सकाळी 7 वाजता अभिषेक घालतात, 2 देहमंत्र बोलतात आणि निघून जातात. गेले 50 वर्ष मुलांनी हे काम चालू आहे. तुम्ही पण एकदा आता शाळा कॉलेज झाल्यानंतर एकदा रायगडावरती पूजेला या. खरोखर पूजा करणं हे कुणाच्याही भाग्यात नसतं. नशिबात त्याच्या नशिबात असतो तो रायगडावरती पूजा करून जातो. शेतकऱ्याच्या पोरापासून ते वरच्या पदापर्यंत रायगडावरती पोरं होतात. पण कोण आहे काय अजून इथे काही चालत नाही आणि ते काही करत नाहीत. अटल बिहारी वाजपेयी मुलांना 95 साली गडावरती आले होते. हेलिकॉप्टरने गडावरती आले रायगडावरती. महाराजांचे सदरीवर जेव्हा गेले त्या लांबून महाराजांना मुजरा केला, जवळ नाही गेले. महाराजांना मुजरा करून हार तिथेच ठेवला आणि आपलं भाषण चालू केलं. काही पत्रकार शिवभक्त बोलले की महाराजांना हार घाला. म्हणजे छत्रपती समोर उभं राहणं त्या पात्रतेचा माणूस लागतो. म्हणजे आमची नाही पात्रता तेवढी. राजे राजेच आहेत, आम्ही त्यांची मावळे आहोत. त्या दिवशी आपल्या रायगडाला 1 कोटी निधी जाहीर केली. मगाशी मी तुम्हाला सूचना केली की फोटो काढताना देखील काळजी असावी. म्हणजेच आपल्या राजांचाही अपमान नसावा. हे पवित्र स्थान आहे आपल्यासाठी, फार सगळ्यात पवित्र स्थान आहे. राजे छत्रपती इथे झाले आणि इथेच त्याने आपला अखेरचा श्वास घेतला. बघा पूर्व बाजू इकडे आहे भवानी मातेचं मंदिर, या दिशेला आहे. पश्चिमेला हिरकणी गड आहे, दक्षिणेला कालकायचा खळागण, उत्तरेला टकमक टोक आहे. म्हणजे काय, गडावरती कोणी चोरीला बडी केली की अशा चोर लोकांना पोत्यात भरायची आणि वरून फेकून द्यायची. महाराजांनी कोणाला फेकलं नाही, शंभूराजांनी कोणाला सोडलं नाही. शंभूराजांचा नाद नाही करायचा. 9 वर्ष आयुष्य लाभलं फक्त. शंभूराजाने 33 वर्ष 9 वर्ष रायगडावरती होते. औरंगजेब बोलला, शंभूसारखा एक पुत्र माझ्या घरात जन्माला आला असता मी पण हिंदुस्थानवर राज्य केलं असतं. साले मेरे 4 पोरं बेकार निघाले. औरंगजेबाची 4 पोरंही बेकार निघाली. गडाच्या बाल्य किल्ल्यात आपण आलो. इथे एक दरवाजा आहे बाहेर, मेना दरवाजा आहे. राजांच्या राण्या सायंकाळी मेनेत बसून हवा खायला बाहेर निघतो. मेना 8 राण्या महाराज नव्हत्या. हे सगळे राणी महाल आहेत. 6 दालन आहेत. सहीबाई राजगड संभाजी जाईल.
एक राणी पाचाला जिजाऊच्या सेवेसाठी, पुतळा राणी. 8 राण्या काय केल्या? स्वराज्य वाढवण्यासाठी. सोयीर समोर महाराजांनी मोठ्या नामवंत सरदाराच्या मुलीशी लग्न केलं. मोहिते, लिंबाळकर, जाधव, गायकवाड, शिर्के, इंगळे, विचारे, जगताप आणि स्वराज्य आपलं भक्कम केलं. 8 राणीपैकी 2 पुत्र, संभाजी आणि राजाराम. संभाजी महाराज सईबाजीनं, राजाराम सोयराबाईचा. हे राणीचं घर, दाशीचं घर, खिडकी आणि शौचालयाची व्यवस्था. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. चला आपण राणी महाल बघून आता बाहेर पडूया. किल्ल्याचं मुख्य पंचवीस एकराचा बाल्य किल्ला आहे. मुलांनो, काही किल्ल्यांना बाल्य किल्ले तयार असतात, तर काही किल्ल्यांचे बाल्य किल्ले बांधावे लागतात. तसा हिरोजीना रायगडाचा बाल्य किल्ला बांधावा लागला. हा मेने दरवाजा आहे. त्या राणीच्या दरवाजातून हवा खायला बाहेर निघायचं, म्हणजे ही रोपवेची बाजू आहे. हा रोपवे आता झाला, पूर्वी काही रोपवेच नव्हता, पायी येण्याशिवाय मार्ग नव्हता, पर्यायी नव्हता. रोपवे आहे म्हणून गाडी इकडे लोक नेतात, नाहीतर किल्ला चढून येण्याची बाजू हीच आपल्याला. आणि आपण किल्ला चढून आलो गडाची पुढची बाजू. हे राणी महाल आहे. तो पालखी दरवाजा आहे. मी मगाशी सांगितलं की महाराजांची आई पाचाला राहायच्या. मग मासाहेबांना गडावरती पालखीतून आणलं जायचं आणि त्यांचं स्वागत किती केलं जायचं, म्हणून त्याला पालखी गेट असं म्हणतात. राणी महालासमोर हा दासी वसा आहे. महाराजांच्या चहाच्या दासी इथे ओलांडली होती आपल्याला. आणि या रेलिंगच्या खाली जे घर महाराजांचं मंत्रिमंडळ आहे. मुलांना अष्टप्रधान कार्यालय. महाराजांनी आपलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन रायगडावरून केलं. मंत्रालय आणि वरच्या भागामध्ये 3 कोठड्या आहेत. 2 एकरांवरती झाकणे, 22 फुटाचे खटे, धान्यांच्या गोदाम. या रायगड किल्ल्याला जर शत्रूंनी वेढा मारला तर इथून आपल्या सैनिकांना धान्य पुरवलं जायचं. त्याला कोकणामध्ये कणगी म्हणतात, कणग्या. कोल्हापूरमध्ये किल्ला आहे की ज्याचे नाव आहे पन्हाळागड. वरून टाकतात त्यांनी खालून काढतात. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. त्याला अंबारखान आणि कोकणाची कणगी. मुलांना आपल्या राजाकडे धान्य, दारुगोळा, तोफखाना असेल ना तर आपला राजा विरुद्ध लढा देऊ शकतो, पण खाण्याची व्यवस्था पाहिजे. तर कोकणामध्ये अतिवृष्टी होते. जुलै महिना आला ना की कोकणात राहणं वाघाचं काळीच पाहिजे. त्याला एखादं गाव पण निघून जातात, मग सरकार धावत येतं, अरे गाव कुठे गेलं, गाव कुठे गेलं. पण आधी त्याचा बंदोबस्त करणं. महाराजांच्या काळात हे असे प्रकार का घडत नव्हते, तर महाराजांच्या काळामध्ये एक स्कीम राबवली होती, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. हे पाणी अडवलं जायचं आणि स्लोली पाणी सोडायचे. आता काय ते स्कीम राबवत नाहीत, राबवतात पण ते 4 दिवस चालतात, 4थ्या दिवशी आहे ती रामण चालूच आहे. मला सांगायचं काय, तर महाराज त्या काळामध्ये लक्ष द्यायचं. कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो बघा. सगळ्यांनी सावकाश एक धान्यांचं गोदाम बघा. जास्त मधल्याला झाकण नाही, काळजी घ्या. बघा आणि पुढे या. सर पुढे घ्या. येऊ द्या, मग या पुढं. चला, पुढे जा. आपल्या राजांच्या राजवाड्यामध्ये आपण आलो, जिथे आपल्या राजाने 10 वर्ष वास्तव्य केलं. समोरच महाराजांचा राजवाडा आहे. हे मेन महाराजांचं घर आहे. आणि इथेच राजाने आपला अखेरचा श्वास घेतला 3 एप्रिल 1680 मध्ये. हनुमान जयंती तिने वार शनिवार होता. या दिवशी शेवटचा राजांचा अंत्यविधी इथे झाला. राजांचं जेव्हा निधन झालं ना तेव्हा रायगड हा पोरका झाला. तो दरवाजाच बंद केला गेला. ही बातमी खालच्या गावात पसरवली नाही. महाराजांचा मोठा मुलगा संभाजी, त्यानेही बातमी कळवली नाही. ते पन्हाळगडावरती होते. आणि मग महाराजांचं निधन झालं कशाने? कोण सांगत गेलं रायगडावरनं की महाराजांना गुडघ्याचा त्रास झाला, कोण सांगत घेतलं विषपुरक झाला, कोण म्हटलं दागा फटका झाला. अहो, महाराजांचं निधन 50 वर्षात. म्हणजे बघा ना, याच्यावरती इतिहासकारांनी खूप मोठा अभ्यास केला पहिला. आणि नंतर त्यांना त्याचे पुरावे मिळाले की आपल्या राजांचं निधन हे विषप्रयोगन झालेलं आहे. त्यांच्या जेवणात विष दिलं गेलं. हा स्लो पॉयझन. हा सगळा घातपात आहे मुलांनो. हे ठरून केलेलं सगळं प्लॅन आहे. माझा मोठा षडयंत्र मोठं होतं. आजही आपल्या भारतावरती महाराष्ट्रावरती काय षडयंत्र चालू आहे. मराठी माणूस पुढे गेला की मागण खेचण्याचं काम प्रयत्न चालूच असतो. तसंच अखेरीच निधन इथे झालं राजांचं. श्वास सोडला राजांनी. आणि अंत्यविधी त्यांची देहेकडे लागली त्या मंदिरासमोर झाली. जगदीश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तिथे आगली दिली राजांच्या देहेकडेला. आणि वाड्याच्या 2 नंबरचं चौथरा आहे, त्यांचं स्वयंपाकघर आहे. महाराजांचं खास जेवण बनवलं, तरी पण महाराजांना विषप्रयोग झालाच. आणि 3 नंबरचं चौथरा आहे त्यांचं ऑफिस, कार्यालय. आणि 4 नंबरचा आहे ना तो दिवाणी खास लोकांची बैठक जागा. दरबार पुढे भरायचा. दिवाणी आम आणि दिवाणी खास हे सिंहासन आहे राजांचं. सोन्याचं होतं. 32 मणाचं होतं. ज्या खुर्चीत राजे बसायचे ना ते प्युअर गोल्ड सोन्याचं होतं. 1 मण म्हणजे 40 किलो. 1280. मग गेलं कुठं? तर राजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार जुल्फी कारखान्याचं टोपण होतं इदिगत खान, तो खानाच्या गावकडून निघून घेऊन गेला. ही प्रतिकृती आपली. आता वाड्याच्या त्या बाजूला आपण जाऊन गंगासागर तलाव आणि खलबतखाना बघूया. गुप्त मीटिंग करण्याची जागा. गुप्तहेराचे प्रमुख कोण होते माहितीये का? बहिर्जी नाईक. त्यांना 18 भाषेचं ज्ञान होतं. 18 भाषा येत होत्या. आपल्यासारखे तरुण असताना बहिर्जी नाईक त्या काळात महाराजांसोबत फिरायचे. त्या औरंगजेबाच्या छावणीत जाऊन त्या औरंगजेबाच्या दाढीला हात लावून आले आणि त्या औरंगजेबाला कळलंच नाही
की माझ्या दाढीला हात लावून कधी निघून गेले. नाद नाही करायचा बहिर्जी नायकांचा. आयुष्यात महाराजांसोबत काम केलं, पण मर्यापर्यंत आपल्या कुटुंबाला कळून नाही त्याला की मी काय मोठी जबाबदारी राजांची करतो, की राजांच्या दरबारी मी काय चाकरी करतो. मुलांना सांगायचं काय ते हेच खरं मोठं महत्वाचं आहे. नाही तर आता MIDC किंवा मोठ्या नोकरीला लागतात आणि घरी येऊन वेगळंच सांगतात. पण बहिर्जी नायकांनी कधीच आपला मोठेपणा मिरवला नाही. पोटभर जेवण नाही आणि पोटभर त्यांनी झोप कधी घेतली नाही. बहिर्जी नायकांनी बहिरूपी होते, रामोशी घराण्यातले होते, परिस्थिती नाजूक होती, पण महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीव ओतलं होतं. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, ज्याने आपल्या मुलाचं लग्नच बाजूला करून दिलं. रायबाचं त्याचं नाव होतं, त्यांच्या मुलाचं नाव रायबा, आणि ते कोंढाणा जिंकायला गेले. जाताना फक्त 500 मावळे आणि 80 वर्षाचे शेलार मामा यांनाच फक्त घेऊन गेले त्या उदन भानावरती. पण त्या 80 वर्षाचे शेलार मामा त्या उदन भानाला काय म्हणले, अरे हिजड्या ये या 80 वर्षाच्या तरुणावर तुझ्यात हिंमत असेल तर. शेवटी तो तिथे धारात इथे पडला. आपले ताना तिथे गेले, गड आला, पण माझा सिंह गेला. आजपासून या गडाचं नाव सिंहगड. बघा असा आपला मराठ्यांचा इतिहास आहे, जिवंत इतिहास आज आहे. यापुढे इकडे लक्ष द्या मुलांनो. समोरचे विटाचं बांधकाम दिसलं का, लोक उभे ते आपल्या महाराजांचा टाकसाळ आहे. टाकसाळ म्हणजे काय, तर शिवरायांच्या काळामध्ये होड, शिवराई आणि राजमुद्रा त्याच्यात बनवले जायचे. बघा सगळ्यात महत्वाची की महाराजांची राजमुद्रा आणि होड म्हणजे महाराजांचा त्यागाचा पगार तिथे बनवलं किंवा घडवलं जातं. म्हणजे सोन्याचे कॉईन्स तिथे बनवायचे. ही दगडात बांधलेली महाराजांची बाल्कनी, ज्याला आपण गॅलरी किंवा सज्जा म्हणतो. उन्हाळ्यामध्ये राजा हवेशीर बसायचे. आणि मी तुम्हाला बहिर्जी नायकांबद्दल जे सांगत होतो ओरडून, ते बहिर्जी नायक महाराजांनी इथे बातमी द्यायची. मॅडम बघा का, थोडे पुढे मागे या दीदी, मागे या. हा बघा मुलांना इथे खड्डा आहे, त्या कोपऱ्यातून उतरलेला रस्ता बघा, त्या कोपऱ्यात, आणि तिथनं पायऱ्यात खाली उतरायला 10 बाय 10चा रूम आहे. याला खलबतखाना म्हणतात. आपल्या महाराजांच्या काळातली गुप्त मीटिंग करण्याची जागा. मुलांना मराठीतली म्हण आहे की या कानाचं या कानाला कळलं नाही पाहिजे. म्हणजे अशा चर्चा बहिर्जी नायकांनी राजा या खलबतखान्यामध्ये गुप्त मीटिंग करायची. ते समोरचे जो इलेक्ट्रिक पोल दिसतो का तिकडचा डोंगर, तो हिरकणी बुरुज. तुम्हाला हिरकणीची स्टोरी मी राज सदरेवर सांगतो. त्या महाराजांनी हिरकणीला काय सन्मान केलं, कसं केलं, काय पद्धतीने केलं ते सगळं सांग. विजयस्तंभ आहे. गावं किल्ले जिंकले की भगवे झेंडे लाव, ज्याला विजयस्तंभ म्हणतात. आता इथे शेजारी खाली तलाव आहे, ज्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीच्या गागापाटाने 7 नद्यांचं पाणी त्या तलावात सोडलं, म्हणून त्या तलावाचं नाव पडलं गंगा सागर. तीर्थ म्हणून ते गंगासागर आहे. आणि पलीकडच्या डोंगरावरती झेंडा फडकतो ना, तो टकमकतो काय, चोरी लावाडी केली की तिथून त्याला सरळ फेकून द्यायची. सगळ्यांनी तलाव बघायचं न भरणं आणि राज सदरेवर जाऊया. बघ या लवकर. स्थानावरती आपण पोहोचलो. हेच आपलं पवित्र स्थान आहे, जिथे अन्याय कधी कुणावर झाला नाही, राजाने दरबारात स्त्री कधी नाचवली नाही, आणि शिवाजी महाराजांनी माते समान दर्जा देणारा एकच राजा मिळाला, तो छत्रपती राजा. आणि अन्याय कधी कुणावरती केला नाही. फकीरांनीच आणि आवरतांची आपला राजा इज्जत करायची. एका पाटलांनी महाराजांना एक भेट म्हणून दिली होती, एक स्त्री. तर महाराजांनी काय म्हटलं त्या डोळ्यासमोर त्यांच्या, की अशीच असते आमची माता, तर अशीच झालो असतो मी सुंदर. त्या आईची साडी चोळी भरली आणि तिची खंडा नारळाने ओठी भरून जशी आहे तशी तिला घरात राजाने रवाना केली. असा राजा आपला होता. हे राज सदर आहे, इथे राज्याभिषेक सोहळा झाला राजांचा. गेट आहे मुलांनो नगारखाना. इथे नगारात चौघडे वाजवले जायचे. दरबारासमोर राजांनी 2 हत्ती आणि 2 घोडे उभे केले. आता राज्याभिषेकाला इंग्रज आला, त्या इंग्रजाचं नाव ते हेनरी ऑक्झफर्ड. इंग्रज चालत आला, म्हणून गडावरती आला, ते 2 हत्ती बघून घाबरला. तो काय म्हटला, त्या रायगडावरती 2 पायाचा माणूस येऊ शकत नाही, हत्ती कशी आणली. म्हणजे आपल्यालाही प्रश्न पडतो. पण राजा आपले हुशार होते, किल्ले दरवाजे बांधायच्या आधीच त्या हत्तीची पिल्ल आणून गडावरती मोठी. त्या इंग्रजाला काय कळणार हत्ती कधी आणली. सिंहासन सजलं, 32 मनाचं सुवर्ण सिंहासन. बाजूला राणे आमंत्री, मासाहेब शंभूराजे, राजाराम महाराज, काशीवरून आलेले गागाभट देखील इथे होते. 6000 लोक दरबारात बसले. मध्ये पाण्याचं कुंड, काही प्रमुखांना बसण्याचे आसन. रायगडावरचं पहिलं भूमिपूजन इथे झालं. इथे नारळ फोडला गेला. राजे छत्रपती व्हायला जेव्हा निघाले मुलांनो, तेव्हा शिवरायांना दुःख वाटलं. राजांची आरती केली, दुष्ट काढण्यात आली. दरबार उभा राहिला आणि महाराजांना मुजरा करू लागला. राजाने मुजरा केला आणि राजे जिजाऊ मासाहेबांना काय म्हटले, की आऊसाहेब आम्हास आमचे माऊली आठवतात. आम्ही स्वराज्यात पहिली पायरी चढतो तो माझा बाजीप्रभू देशपांडे, दुसरी पायरी चढतो माझा तानाजी मालुसरे, तिसरी पायरी चढतो माझा मुरारबाजी,
आणि 4थी पायरी चढतो माझा प्रतापराव गुजर. राजा आपल्या प्रत्येक मावळ्याचं नाव घेत सिंहासनाकडे गेले, जिजाऊंचं दर्शन घेतलं आणि मग राजे रायगडाच्या सिंहासनावरती बसले. आपले राजे छत्रपती झाले. दरबार उभा राहिला आणि मागून आवाज दिला की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला बताऊश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अशा प्रकारे आनंदमय वातावरणामध्ये राजे छत्रपती इथे झाले. या राजदरबाराची खास बात आहे, कुठल्याही कोपऱ्यात काही बोललं तर सिंहासनापाशी आवाज जातो आणि सिंहासनापाशी बोललं तर नगरखान्याच्या कुठल्याही कोपऱ्यात आवाज येतो. आजही तो आवाज आपण बघितला असता, पण काम चालू असल्यामुळे आपल्याला आता सध्या परमिशन नाहीये, पण आवाज येतो. तुम्ही तो व्हिडिओ कॉल आवाज बघा. आता है, हाँ. मैंने देखा था जब मैं आई थी. हाँ. मैं जब स्कूल में थी तब 2 बार आई थी, दोनों बार ट्राई किया था. अभी भी इसी वक्त भी पापा उधर थे, मैं इधर थी. कागज आवाज आ रहा फाड़ा, माची का कागज खींच लिया तो भी आवाज आते. कितनी भी धीरे बोलो, ऐसा बोलो तो उधर आवाज आते. था. सीधा ऐसे सगळ्यांनी चपला पुढे इथे काढा. बघितली मुलांना बाल्य किल्ला बघितला, पण या बाल्य किल्ल्यामध्ये जास्त पावसाळ्यात पाऊस भरला मग वरचं पाणी इथून बाहेर काढायचे. शिवकालीन गटार लाईन, ज्याला ड्रेनेज असं म्हणतो. ही महाराजांची मूर्ती आहे मुलांना बघा, पंचधातूची आहे. छत्र भिडे गुरुजींनी बसवलंय, पण ही मूर्ती सिंहासनामध्ये पाहिजे होती. एक चूक झाली हो, शिवाजी राजे सिंहासनावरती बसताना जोडे घालून बसत नव्हते. राजांच्या पायांमध्ये बूट आहेत. इथं का राजाने आपल्या बसवलं तर या समोरच्या मैदानाला होळीचं मान म्हणतात. होळी म्हणजे कोकणातला शिमगा. पहिला मान गडाच्या होळीला होता, नंतर 21 गावांच्या होळीला होता. जोपर्यंत रायगडाची होळी लागत नाही तोपर्यंत खालच्या होळी लागणार नाहीत. आणि त्या दिवशी शिवाजी राजे 21 गावाच्या तरुणांना ते बोलवायचे आणि हे तरुण वर्ग सगळे यायचे. मग इथे महाराज त्यांचा दांडपट्टा मर्दानी खेळ खेळून घ्यायचे. तालमीतली पोरं यायची. महाराजांच्या काळामध्ये तालीम जास्त असायच्या आणि त्या तालीममध्ये पोरांना पाठवून संभाजी राजांना तालीमाचा खूप मोठा छंद होता. मल्ल खांबावरती ते खेळायचे कंटिन्यू. आणि होळी पेटली की राजे इथं स्थान पण व्हायचे. होळीला नवस करायचे. नवस झाला की होळीमध्ये नारळ टाकायचे. आज ही प्रथा चालू आहे. आणि राजांच्या हातून नारळ टाकला जायचा. त्या तरुणांची नजर तेज असायची. राजांच्या हातातला नारळ आहे तो माझ्या हातात कधी लागतो, पण तो कसा त्या जळत्या होळीतून जाऊन काढायचा. आणि पहिला जो काढल ना त्याला राजे बोलवायचे, पाठीवर हात फिरवायचे, मान सन्मान. त्याला घोड्यावरती बसून गडावरती फिरवला जायचा आणि ह्या स्पर्धा लागायच्या. आणि पहिला होळीतून नारळ काढला तो युवराज छत्रपती संभाजीराजेने, तो या मैदानावरती काढला. ते बघा ना त्या काळात होळी का असेल. चेष्टा नाही, आता शिकुटी लावली तरी आपण उभं राहत नाही. ही होळी ही बाजारपेठ आहे समोरची. त्या गडावरती 6000 लोक होती होती, त्यांच्यासाठी मार्केट. 800 फूट लांबी, 40 फुटाची रुंदी, 44 दुकान आहेत मुलांना. घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. एकाने पण घोड्याच्या खाली उतरायचं नाही. पुढं दुकान, मध्ये स्टोर, पाठीमागं राहायची सोय. पत्र्याची इमारत होती, हाती इमारत. मी बोललो महाराज हाती मोठी तिथे गेली. किल्ल्याला इकडनं उतरायला रस्ता. या पेठेतून सरळ तुम्ही चालत गेलात, माझं माहिती देण्याचं काम आहे, तुमचं दर्शन घेण्याचं काम आहे. जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. शिवरायांची समाधी आणि वाघ्याची समाधी आहे की त्या वाघ्याने जरच्याची ती उडी मारली. सध्या कुत्र्यानं वादंग चालू आहे. होत्या की नव्हत्या अजून त्याचे पुरावे मिळाले नाही. आता माझी माहिती इथे संपली. या महाराजांचं दर्शन घ्या. पेठेतून सरळ जा. समाधी, हिरोजींचं नाव, जगदीश्वराचं मंदिर आणि वाघ्याची समाधी बघा. तसेच या मार्गातून रोपवेला येत ना बाहेर या मधल्या वाटेने, तिथून सरळ रोपवे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.